संपूर्ण राजकीय वर्तुळाला आणि महाराष्ट्राला या संदर्भातल्या या बातमीची अपेक्षा। महाविकास आघाडीचा 22-10-16 असा हा फॉर्म्युला अंतिम ठरतोय। प्रतीक्षा आहे या फॉर्म्युलाची। आता प्रत्यक्षरित्या आता कशा पद्धतीने अंमलबजावणी होणार आहे सूत्रांकडून माहिती कळते। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नेमका काय असेल पहा। ठाकरे गटाकडे 22 जागा जाणार आहेत, त्याच्यानंतर 10 आणि 16 असा हा फॉर्म्युला असणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आपण आणखी माहिती जाणून घेऊया। कृष्णात, मवियाचा हा फॉर्म्युला ठरल्याचं कळतं आहे, काय नेमके आणखी तपशील? हा फॉर्म्युला सांगितला गेला होता, ज्यामध्ये 22 जागा हे शिवसेना ठाकरे गट लढणार आहे, त्यानंतर काँग्रेस हे 16 जागा लढणार आहे आणि 6 जागा शरद पवार गटाला दिल्या जाणार असल्याची माहिती यापूर्वी आपण दिवसाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितली होती। आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय या ठिकाणी होते। या पत्रकार परिषदेमध्ये की त्यावर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अंतिम शिक्कामोर्तब केला जाणार आहे। अजून देखील सांगली या जागेवरून जरी ताणून धरलं गेलं असलं तरी काही वेळा यामध्ये देखील थोडा बदल केला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती मिळते। कारण काही बातम्या असा देखील येत आहेत की सांगलीची जागा काँग्रेसला कदाचित सोडली जाऊ शकते, तिथून माघार घेतली जाऊ शकते आणि जालन्याची जागा शिवसेना लढावी अशा प्रकारचा देखील एक असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे अंतिम जो काही निर्णय आहे तो थोडा दिवस जाहीर केला जाईल, ज्यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे प्रामुख्याने नेते या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत। परंतु जो 22-10-16चा जो फॉर्म्युला आहे तो मात्र अंतिम ठरल्याचं सांगितलं जातं। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मवियाची पत्रकार परिषद आता होणार आहे, जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी होते। तेव्हा मवियाचा हा फॉर्म्युला यावर शिक्कामोर्तब होतोय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे गटाकडे 22, काँग्रेसकडे 16 आणि राष्ट्रवादी 10 जागा लढणार असल्याचं कळतंय।